शांतिवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक काका नागरगोजे यांनी आज मस्साजोग येथे येऊन धनंजय देशमुख यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली। आता आपल्यासोबत दीपक काका नागरगोजे आहेत। सर, काय सांगाल, आज आपण भेट घेतली, चर्चा केली? संतोष माझ्या कुटुंबातला एक सदस्य होता। शांतिवन बरोबर आम्ही खूप दिवसापासून एकत्रित पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत होतो। गेल्या 10 वर्षापासून त्याचे आणि माझे पारिवारिक संबंध होते। त्याच्या जाण्यानं माझ्या परिवाराची मोठी हानी झालेली आहे। तर आज मी पहिल्या दिवसापासून ह्या कुटुंबासोबत आहे। आज बरेच दिवस मी आता माझ्या काही कामानिमित्त इथे आलो नव्हतो, पण आम्ही संपर्कात होतोच कायम। आज येऊन जाऊन भेटावं असं मग आज कुटुंबासहित मी संपूर्ण इथे आलेलो आहे माझ्या कुटुंबासहित। आणि इथे आल्याच्या नंतर आज त्याला एक सांगितलं की बाबा आता ह्या थोडंसं तुला मानसिक ह्याच्यामधून थोडंसं बाहेर यावं लागेल। न्यायाची भूमिका तर आपण सर्वजण तर संतोषला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहोत, परंतु तो स्वतः मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्हायला हवं। त्याचा भविष्याचा प्रश्न आहे, त्याच्या कुटुंबाचा प्रश्न आहे पुढचा, त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनंजय खूप चांगला मुलगा आहे, खूप चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे। आणि संतोष हा मला जर विचारलं संतोष देशमुख काय होता, तर संतोष देशमुख हा एक मोठा सामाजिक कार्यकर्ता होता। दुर्दैवाने त्याची पूर्ण सामाजिक कामाची बाजू अजूनही महाराष्ट्रासमोर चांगल्या पद्धतीने आलेली नाही, परंतु बीड जिल्ह्याचं त्याच्या जाण्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे। आणि अशी माणसं जेव्हा आपल्यातून नाहीशी होतात तेव्हा पर्यायानं त्याचं राष्ट्राचं एक नुकसान होत असतं, आणि याचं मला खूप दुःख वाटतं। मी आता धनंजयला बोलताना हे सांगत होतो की आता आपल्यावरती 2 जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत। एक तर त्याला न्याय मिळवून देणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, आणि दुसरी महत्त्वाची जबाबदारी त्याचे जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मग ते सामाजिक विषयातले त्याचे सगळे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून धडपड करावी लागेल। त्याचा जो परिवार आहे या परिवाराचे आईबाप होऊन आपण सर्वांनी मिळून त्याच्यासाठी काहीतरी चांगली पावलं उचलावी लागतील, जेणेकरून ही जी छोटी छोटी लेकरं आहेत ती सक्षम होतील, त्यांच्या पायावरती उभी राहतील। ही जबाबदारी आता आपल्यावरती आलेली आहे। गेली 75-76 दिवस झाले न्यायासाठी लढा सुरू आहे, मात्र उद्या जे आहे ते गावकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। कसं पाहता त्याच्याकडे? खरं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये ज्यांना आपण न्यायाची परंपरा आहे मोठी, तर न्यायासाठी लढा द्यावा लागतो हेच दुर्दैवाची गोष्ट आहे। न्याय हा नैसर्गिकरित्या मिळायला हवा होता आणि तो मिळायलाही पाहिजे होता, पण अजून कुठेतरी या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कमतरता वाटते या सगळ्या कुटुंबाला आणि आम्हा सर्वांनाही। तर यासाठी संघर्ष करावा लागतो ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे, परंतु या सगळ्या त्यांच्या संघर्षामध्ये, या त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत, जे की पहिल्या दिवसापासून आम्ही सहभागी आहोत इथे। सर, आपण बघतो ज्या पद्धतीनं घटना घडली, त्यानंतर बीडमध्ये राजकारण झालं, एक समाजात एक एक्क्याची शिलाई होती ती उसवली, ही घडी बसवली पाहिजे, यासाठी काय म्हणजे आव्हान असणार आहे, काय केलं पाहिजे सामाजिक कार्यकर्ते म्हणून, काय वाटतं? खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये एक मानवता म्हणून पाहिलं पाहिजे। हे जे प्रकरण इतकं गंभीर आहे, इतकी निर्घृणपणे संतोषची जी हत्या करण्यात आली ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे। याच्यामध्ये आरोपीला कुठली जात नसते आणि मरणारालाही जात नसते। मला असं वाटतं, आणि मी पहिल्या दिवशीपासून हीच भूमिका मांडतोय, की यात कुठलीही जातपात आणू नका। आणि मला त्या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी देशमुख कुटुंबाच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे, कारण त्यांना जात नसते आणि जात म्हणून ते हे कृत्य करत नसतात। असं कुठलं समर्थन देण्यासारखं आहे की त्यांना जात या नावाखाली आपण समर्थन दिलं पाहिजे? मला कौतुक करावं वाटतं देशमुख कुटुंबाचं, की या सगळ्या इतकी मोठी घटना होऊन इतका दुःखाचा सगळा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला असून सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतका संयम ठेवला आणि थोडीशी सुद्धा त्यांनी स्वतःकडून चूक होऊ दिली नाही। जिथे जातीवाद निर्माण होईल असे वक्तव्य त्यांच्याकडून झाले नाही, जिथे मोठा गोंधळ होईल अशी कुठलीही कृती त्यांनी केली नाही। उलट धनंजय आणि वैभवीचं मला याच्यातून कौतुक करावं वाटतं की त्यांनी हे सगळ्या गोष्टी निर्माण जेव्हा जेव्हा होतील असं त्यांना वाटलं तेव्हा तेव्हा त्यांनी ते सावरण्याचा प्रयत्न केला आहे। आणि म्हणून खरा जातीवाद पसरू नये याची काळजी धनंजय देशमुख आणि त्याच्या सगळ्या परिवारानं घेतली। आणि माझं आणि आमच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्याचं एक मत आहे की यात कुठलीही जातपात नाही आहे। जी जातीय दृष्टिकोनातून आपण ह्या आरोपीकडे जर बघितलं तर मला असं वाटतं त्या संवेदना नाहीत, त्या अत्यंत गलिच्छ प्रकार असू शकतो तो।
त्या दृष्टिकोनातून त्यांना पाठीमागे घालण्याचं काहीही कारण नाही आहे. आपल्याला संतोषला न्याय मिळवून देण्यासाठी जे कोणी जातीवाद निर्माण करतील त्यांनाही माझं सांगणं आहे की या दृष्टिकोनातून तुम्ही बघू नका. याला एक आरोपी म्हणून आणि जे कृत्य झालं ते अतिशय निर्घृण आहे यातूनच बघितलं पाहिजे आणि त्यांना फासावर चढवेपर्यंत आपण सगळ्यांनी या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. निश्चित आपण बघतो हे होते शांतिवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक काका नागरगोजे. त्यांनी आज धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि आरोपींनाही जात नसते आणि पीडितांनाही जात नसते, न्यायाच्या भूमिकेतून या संपूर्ण घटनेकडे पहा असं आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे. कॅमेरा पर्सन रोहित देशपांडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.